मताचा अधिकार आपल्याला देण्याचं काम केलं. पूर्वी फक्त श्रीमंतांना मताचा अधिकार होता. ज्याची जेवढी संपत्ती जास्त त्यालाच मताचा अधिकार होता, गरिबांना अधिकार नव्हता. तो गरिबांना अधिकार या घटनेमुळे मिळाला. आणि म्हणून तो अधिकार जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा तो अधिकार वापरण्याचा आणि सत्सदबुद्धीने निर्णय घेण्याचं काम आपण करायला पाहिजे. ज्यांना घटनाच मान्य नाही अशा लोकांना आपण 2014ला निवडलं, 2019ला निवडलं आणि आता 2024ची निवडणूक आहे. माझं असं मत आहे, मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाची भूमिका आहे की या देशामधून भाजप हद्दपार झाली पाहिजे, तडीपार झाली पाहिजे. आपण सगळे त्रस्त आहोत, महागाईने त्रस्त आहोत, बेरोजगारीने त्रस्त आहोत. आपकी बार असं म्हणत, आपकी बार म्हणत 2014, 2019 आणि आता परत 2024ला ते आले गॅरंटी घेऊन. 350 रुपयाचं सिलेंडर 1200 रुपयाला केलं आणि आता निवडणूक आली म्हणून 200 रुपये स्वस्त करून परत आपल्याकडे गॅरंटी घेऊन आले. 15 लाखाची गॅरंटी घेणारे, आजचे दिनची गॅरंटी घेणारे, महागाई हटवण्याची गॅरंटी घेणारे आता पुन्हा गॅरंटी घेऊन आलेले. जेव्हा त्यांना म्हणालो 15 लाख रुपये का दिले नाही तर ते म्हणाले ते जुमला था. आता आपल्या मराठी लोकांना जुमला या शब्दाचा अर्थच माहित नव्हता. जुमला या शब्दाचा अर्थ चेष्टा केली, आपली थट्टा केली, आपली मस्करी केली. ते तोंडाने म्हणत होते की ती आम्ही मस्करी केली होती. मग आता तुम्ही जेव्हा गॅरंटी म्हणताय ती मस्करी नाही कशावरनं. आता आम्ही कोणालाही भेटलो, रिक्षावाल्याला भेटलो, मोलकर्णीला भेटलो, हातगाडीवाल्याला भेटलो, कामगारांना, श्रमिकांना भेटलो, कर्मचाऱ्यांना, सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनाच काढून घेतली. प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येकाच्या तोंडावर एकच शब्द आहे, कोणीही आलं तरी चालेल. आणि भारतीय जनता पार्टी अजिबात तोंडामध्ये आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळं 2014ची आकडेवारी जर आपण बघितली तर 2014ला भारतीय जनता पक्षाला 31% मतं होती, 29% मतं होती. 71% मतं ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होती. त्याच्यामध्ये तुमच्या आमची सगळ्यांची मतं होती. 2019ला जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाला 35% मतं होती, 65% मतं ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होती. परंतु ते 71% आणि 35% हे आपलं डिवायडेड होतं, मतांचं विभाजन होतं. मुस्लिम बांधवांनी